काय रे, एकटाच बसलायस? एकटा कुठे आहेत की लोक इतके सारे. माणूस जेव्हा एकटा पडतो तेव्हाच गर्दीत येऊन बसतो. बोल, काय झालं? काय नाही रे. हे बघ, नवीन मोबाईल घेतोय, कसा वाटतोय? वा, छान आहे. अरे पण जुन्या मोबाईलचं काय? जुन्याचं काय, सोडून द्यायचं रे. का? का म्हणजे माणसाने टेक्नॉलॉजी बाबतीत नेहमी अपडेटेड राहावं. बरोबर आहे तुझं, पण तुला हा मोबाईल 100% समजलाय हो. हे तू खात्रीने सांगू शकतोस? बस के भावा, 1 वर्ष झालं वापरतोय त्याला मी. ओके, म्हणजे तुझ्या डोळ्यांना जे फीचर दिसले ते तुला माहिती आहे? हो. मग व्हॉट अबाउट वायफाय स्कॅनिंग थ्रॉटलिंग? हे काय आहे? ते एक हिडन फीचर जे बॅकग्राऊंडला काम करत असतं. आपला वायफाय सतत सिग्नल शोधत असतो, त्यामुळे मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होतात. हे ते कमी करतं. अरे पण बॅकग्राऊंडला काय काय सुरू आहे ते आपल्याला दिसणार कसं? एक्झॅक्टली, जे दिसत नाही तेच तर समजून घ्यायचं असतं. अरे माणसांचं पण असंच असतं. माणूस नीट समजून घेण्याच्या आतच आपण त्याच्यावर चांगल्या वाईटचा शिक्का मारून मोकळे झालेला असतो. माणसाच्या मनात अनेक गोष्टी दडलेल्या असतात, त्या आपण त्याच्या सहवासात राहून मन मोकळ्या संवादाने समजून घ्यायच्या असतात. आणि तेच तू चुकला स्वराज. अरे माणूस बदलणं हे कधीही कोणत्याही समस्येचं समाधान होऊ शकत नाही, कारण वस्तूंना पर्याय असतो, माणसांना नाही. अरे पण तू हे सगळं मोबाईल बद्दल बोलत होतस ना? अरे कुठे निघालास?